हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आम्ही पोहोचलेलो होतो दुपारच्या दरम्यान मॅप्रो गार्डनला आणि ही आमची जाण्याची वेळ होती आणि हा लास्ट पॉईंट होता. आणि इकडे बघू शकता तुम्ही, आवणी ओरडत होती की मला खाली सोड, खाली सोड. मग काय खाली उतरताच तिला कॅट दिसलं आणि ते बघून ती खूप खुश झालेली होती आणि तिथून जाण्याचं नावच घेत नव्हती. मग काय जबरदस्तीनं मॅप्रो गार्डनमध्ये आणलं तिला आणि हे सगळं फिरवलं. जसं मॅप्रो गार्डन स्टार्ट केलं बघायला, तसा तिचा मूड अनीस वाढत गेला, जसा माझा वाढत होता. कारण की तिला मला खूप सवय आहे फिरण्याची. तिला कंटाळा येत नाही आहे. तिला रात्रीचं उठून जरी नेलं ना आम्ही फिरायला तरी ती येणार. इतकं तिला फिरायला आवडतं, कारण की गरोदरपणात मी तेवढी फिरलेलीच आहे. मी कुणाचं काहीही ऐकलेलं नाही आहे की रात्री 12 वाजता जाऊ नये, हे करू नये, ते करू नये. मला तिला स्ट्रॉंग बनवायचं होतं, सो मी ते काय पाळलेलं नाही आहे. आणि इकडे मला गेम खेळायची होती, पण ना माझं 58 kg वजन होतं, सो मला ते नाही खेळता आलं. 50च्या खाली पाहिजे होतं. नक्कीच आता मी पुढच्या वेळेला कमी करून येईन वजन. आणि माझ्या नवऱ्याने इकडे चान्स मारलेला होता आणि ना मीच त्याला पाठवलेलं होतं, कारण की मला त्यातला एक टेडी हवा होता. पण ना माझ्या नवऱ्याने जाताना सांगितलेलं होतं की मला ते काही जमणार नाही आहे, कारण की ते खूप अवघड आहे. आणि हे खरं आहे की तिथं गेल्याशिवाय आपल्याला हे याचं समजत नाही आहे की ते काय आहे किंवा तिथं गेल्यानंतर काय गत होते ते. खरंच मला पण ते कळलेलं होतं. 2 मिनिट खरंच इम्पॉसिबल आहे असं राहणं. इथे मस्तपैकी मॅप्रो गार्डन फिरलेलं होतं आम्ही. खूप छान व्ह्यू आणि फोटोज पण खूप क्लिक केलेल्या होत्या. आणि इकडे मी काय काय ट्राय केलेलं होतं, जे की कोल्ड्रिंक्स, त्यानंतर चॉकलेट्स वगैरे खूप छान होते आणि मला खूप आवडतं. आणि ह्यासाठीच तर ह्या माझ्या नवऱ्याला मी इकडे आणलेलं होतं. आणि इकडं मी जाम घेतलेलं होतं आणि डायरेक्ट आम्ही टेबल लँडला पोचलेलो होतो. आम्ही इथे ना घोड्याची सवारी केलेली होती, पण आम्हाला ते काय घेता आलं नाही क्लिप्स, कारण की माझ्या हातात मोबाईल धरून मी घोड्यावरती बसून नाही करू शकले, कारण की मला खूप भीती वाटत होती, कारण की पहिल्यांदाच मी घोड्यावरती बसलेले होते. आणि याच्या आधी पण एकदा लहान होते तेव्हा बसलेले होते, पण जसं कळायला लागलं तेव्हा मी आत्ता बसलेले होते. सो मला ते व्हिडिओ क्लिप नाही घेता आली, मला खूप भीती वाटत होती. आणि इकडे आतमध्ये गुफेमध्ये बघा असं छान असं बसण्यासाठी टेबल केलेले होते. आणि तिथून निघालो आणि संध्याकाळी 9च्या दरम्यान आम्ही आमच्या कराडमध्ये पोचलेलो होतो. आमराईमध्ये जेवण केलं आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत